हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पवार्स क्लासेस. आजचा आपला विषय आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. जॉमेट्रीमधील बेसिक कन्सेप्ट म्हणजेच पॉइंट, रेज, लाईन सेगमेंट, प्लेन या हे जे कन्सेप्ट आहेत भूमितीमधील यांचा आपण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या बुकमध्ये लेट अस डिस्कस म्हणून एक पॉइंट आहे, तो पहा. कंप्लीट द रांगोली देन हॅव अ क्लास डिस्कशन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ही जी रांगोळी आहे ही कंप्लीट करायची आहे आणि नंतर त्यावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्ही वर्गात डिस्कशन करून सॉल्व करायचे आहेत. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रांगोली. तर रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचा सरफेस म्हणजे पृष्ठभाग तुम्ही वापरला किंवा तुम्हाला पाहिजे. तर आपल्याला सपाट पृष्ठभाग हा रांगोळी काढण्यासाठी पाहिजेत. आपण वहीवर जर रांगोळी काढत असेल तर वहीचा हा पृष्ठभाग हा सपाट असतो. त्यावर आपण अशा प्रकारे डॉट्स काढून आपण रांगोळीचा पॅटर्न तयार करून आपण रांगोळी काढू शकतो. दुसरा प्रश्न पहा. हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रांगोली. तुम्ही रांगोळी काढायला कशी सुरुवात केली. तर रांगोळी पॅटर्नची रांगोळी असेल तर आपण सुरुवातीला डॉट्स काढतो. डॉट्स काढल्यानंतर ते रांगोळीचा जो टाईप असेल त्यानुसार आपण ते संपूर्ण डॉट्स एकमेकांना जोडून घेतो आणि अशा प्रकारे आपण रांगोळी काढण्यास सुरुवात करतो. नेक्स्ट पहा. व्हॉट डिड यू डू इन ऑर्डर टू कंप्लीट द रांगोली. रांगोळी कंप्लीट होण्यासाठी तुम्ही काय करता. रांगोळी कंप्लीट होण्यासाठी आपण त्यांचे जो आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो, आकार म्हणतो रांगोळीचा, तो डॉटच्या साहाय्याने एकदा काढून घेतला की नंतर ते जे पॉईंट्स आहेत ते एकमेकाला कनेक्ट करून आपल्याला रांगोळीचा आकार मिळतो. नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रांगोळी. ही जी शेजारील रांगोळी आहे याच्यामध्ये आपल्याला जे शेप दिसतात म्हणजे आकृत्या, यांची नावे काय आहेत ते आपल्याला विचारलेली आहेत. आता फर्स्ट आकृतीमध्ये पहा, याला स्क्वेअर म्हणतात. स्क्वेअर का म्हणतात तर स्क्वेअरच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणून त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. नेक्स्ट पहा, ही जी आकृती आहे ही सुद्धा स्क्वेअरची आकृती आहे. ही पण आकृती स्क्वेअरची आहे. नंतर ही रेक्टँगल, याला रेक्टँगल म्हणण्याचं कारण काय, याच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते म्हणून याला रेक्टँगल म्हणतात. नंतर इथं हा ट्रायंगल आहे, हा पण ट्रायंगल, हा स्क्वेअर आणि ही लाईन सेगमेंट किंवा आपण लाईन म्हणू याला थोडक्यात. नंतर इथं सुद्धा स्क्वेअर आहे. अशा प्रकारे आपण यांची नावे तुम्हाला मी सांगितलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रांगोली ऑन अ स्कूटर ऑर ऑन अ एलिफंट्स बॅक. हत्तीच्या पाठीवर किंवा स्कूटरवर आपण रांगोळी काढू शकतो का. तर नाही, कारण रांगोळी काढण्यासाठी हा प्लेन सरफेसची गरज असते. स्कूटर हा प्लेन सरफेस नाही म्हणून आपण त्यावर रांगोळी काढू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हेन मेकिंग अ रांगोली ऑन पेपर व्हॉट डू यू यूज टू मेक द डॉट्स. वी यूज डॉट इन ऑर्डर टू कंप्लीट द रांगोली. रांगोळी पूर्ण होण्यासाठी आपण डॉटचा उपयोग करतो म्हणून आपण रांगोळी काढताना डॉटच्या साहाय्याने रांगोळी काढतो. त्यामुळे आपल्याला तिचा परफेक्ट जो शेप आहे तो आपल्याला तिचा देता येतो. अशा प्रकारे ज्या पद्धतीने ही जी स्क्वेअरची रांगोळी कंप्लीट झालेली आहे तर त्या पद्धतीने आपण तिचे डॉट्स घेऊन अशा प्रकारे ती रांगोळी कंप्लीट होते. आपल्या यामधील फर्स्ट कन्सेप्ट आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे काय, तर आपण रांगोळीमध्ये पाहिलंच आहे पॉइंट कशा प्रकारे असतात. ज्या पद्धतीने आपण इथे या डॉट्सचा यूज केलेला आहे, हे पहा, हे जे डॉट्स दिसतात ह्या डॉट्स यांनाच आपण पॉइंट म्हणतो. पॉइंट्स इथे आपल्याला एक व्याख्या दिली आहे पहा. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. बारीक अशा लहानशा बिंदूला आपण पॉइंट असे म्हणतो. यामध्ये हे जे संपूर्ण डॉट्स आहेत यांना आपण पॉइंट्स म्हणतो. वी कॅन यूज अ पेन और शार्प पेन्सिल टू मेक द डॉट्स. डॉट्स म्हणजे बिंदू तयार करण्यासाठी आपण पेन किंवा पेन्सिलचा यूज करतो. त्यामुळेच तर आपल्याला डॉट्स हे काढता येतात म्हणजेच बिंदू काढता येतात. द डॉट्स इन द रांगोली आर द सिम्बॉल्स फॉर पॉइंट्स.
आणि आपण ही जी रांगोळीवरील रांगोळी पाहिली आहेत, ही रांगोळी याच्यामधील डॉट्स आहेत हे सर्व काय आहे, सिम्बॉल आहे पॉईंटचे, तर यांनाच पॉईंट असे म्हणतात. जसे आपण नोटबुकवरही डॉट्स काढू शकतो. तर पहा नोटबुकवर आपण कशा पद्धतीने डॉट्स काढू शकतो मी तुम्हाला दाखवतो. पेन्सिलच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे डॉट्स काढू शकतो. आपल्याला हे दिसतात की नाही, थोडं मी झूम करतो त्यासाठी. हे पहा, हे जे डॉट्स आहेत अशा प्रकारे आपण डॉट्स काढू शकतो. यालाच पॉईंट म्हणतात. पॉईंटला नावे दिले जातात. कॅपिटल लेटरने यांना नावे दिले जातात. सपोज हे जो पॉईंट आहे आपण याला कॅपिटल लेटरमध्ये ए म्हणू, याला आपण बी, सी, डी, ई अशा प्रकारे आपण पॉईंटला नावे देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण पॉईंट कशा पद्धतीने असतात आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ही जी आकृती आहे याच्यामध्ये सुद्धा हे जे पॉईंट आहेत PAT, तर हे कॅपिटल लेटरने पॉईंटची नावे दिली जातात. यामध्ये माहिती दिली आपल्याला तशी, अ पॉईंट कॅन बी अ गिव्हन नेम. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर युज्ड टू नेम अ पॉईंट. द पॉईंट्स PAT आर शोन इन द फिगर अलॉंगसाइड. या जी शेजारील फिगर आहे यामध्ये पॉईंटची नावे आपल्याला दिलेली आहेत. नेक्स्ट पहा, लाईन, सेगमेंट अँड लाईन्स. लाईन म्हणजे एक रेषा जी अखंडपणे खूप लांबवर असू शकते, त्याला आपण लाईन म्हणतो. आणि लाईन सेगमेंट म्हणजे तुकडा, म्हणजे एखाद्या अखंड लाईनमधून काढलेला एक छोटासा तुकडा, त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण रेषाखंड म्हणतो. रेषाखंड हा एक लाईनचाच भाग आहे, म्हणून त्याला रेषाखंड आपण असे म्हणतो. आता रेषाखंडाविषयी समजून घेण्यासाठी आपल्याला एक कृती करण्यास सांगितलेली आहे. टेक 2 पॉईंट्स A and B ऑन अ शीट पेपर. एका कागदावर A आणि B हे 2 पॉईंट घ्या अंतरावर. अँड जॉईन देम युजिंग अ रुलर. पट्टीच्या साहाय्याने ते 2 पॉईंट जॉईन करून घ्या. वी गेट द स्ट्रेट लाईन AB. त्यांच्यापासून आपल्याला एक लाईन भेटेल AB. अशा प्रकारे तुम्ही काय करा, आपल्या जी नोटबुक आहे त्याच्यावर 2 पॉईंट्स घ्या A आणि B अशा प्रकारे, आणि ते 2 पॉईंट्स पट्टीच्या साहाय्याने जोडा. तर आपल्याला जी लाईन मिळते तिचं नाव आहे लाईन AB. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साईड ऑफ पॉईंट्स B. तर आपण ती लाईन B या पॉईंटकडून पुढे वाढवू शकतो का? तर हो, अशा प्रकारे आपण तिला नक्कीच वाढवू शकतो. या खालील फिगरमध्ये पहा, ही डॉट डॉटने ही लाईन वाढवलेली आहे ऑन द साईड ऑफ पॉईंट A. तसेच पॉईंट Aच्या साईडने सुद्धा वाढू शकतो का? तर हो, तर आपण पॉईंट Aच्या सुद्धा साईडने वाढू शकतो. हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट. आता आपण किती लांब ही लाईन वाढवू शकतो? तर जोपर्यंत आपला वहीचा पृष्ठभाग आहे, वहीचं पेज आहे, तोपर्यंत आपण तिला लांबवू शकतो. समजा आपण एखादं मोठं शीट घेत असेल तर मोठं शीट संपेपर्यंत आपण तिला लांबवू शकतो. सपोज आपण ग्राउंडवर लाईन काढत असेल तर जोपर्यंत ग्राउंड आपलं संपत नाही तोपर्यंत आपण लाईन काढू शकतो. वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन टिल द एज ऑफ द पेपर. आपण लाईन ही दोन्ही साईडने लांबवू शकतो कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं पेज संपत नाही तोपर्यंत आपण त्याला लांबवू शकतो. इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लाँग टू. जसा पेपर असेल त्या पद्धतीने आपण लाईन त्यावर काढू शकतो. हाऊ लाँग वूड लाईन बी ऑन अ प्लेइंग फील्ड. आपण प्लेइंग फील्डवर म्हणजे आपल्या खेळण्याचं जे ग्राउंड आहे त्यावर किती लांब लाईन काढू शकतो? तर आपण खूप मोठी लाईन काढू शकतो. जोपर्यंत ग्राउंड आहे तोपर्यंत एक स्ट्रेट लाईन काढू शकतो. त्याच्यानंतर पहा, let us imagine that we can extend this line forever without any limits on both side. जर आपण एखादी लाईन विथाउट लिमिट्स म्हणजे अमर्यादित वाढवली टू शो दिस एक्सटेंडेड लाईन ऑन पेपर, तर ती लाईन पेपरवर कशा पद्धतीने दाखवायला पाहिजेत? वी यूज ॲरो हेड्स ॲट बोथ एंड्स ऑफ द लाईन इन मॅथमॅटिक्स व्हेन वी से लाईन. ज्यावेळेस आपल्याला एखादी लाईन ही खूप लांबवर दोन्ही साईडनी लांबते असं जर आपल्याला
दर्शवायचं असेल तर पेपर आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो, तर पहा ही जी लाईन आहे ही लाईन मी हिला दोन्ही साईडने एक्सटेंड करू शकतो, इकडूनही एक्सटेंड करू शकतो, इकडून एक्सटेंड करू शकतो. जोपर्यंत माझं पेज आहे तोपर्यंत मी तिला एक्सटेंड करू शकतो. परंतु आपल्याला या स्मॉल भागावरती जरा लाईन ही एक्सटेंड आहे, दोन्ही बाजूनी ही लांबणारी लाईन आहे, असं जर आपल्याला अर्थ व्यक्त करायचा असेल तर आपल्याला तिला ॲरो हेड्स द्यावे लागतात. तर पहा ॲरो हेड्स अशा पद्धतीने ॲरो हेड्स असतात. सॉरी अशा पद्धतीने ॲरो हेड असतात लाईनला. तर ही जी लाईन आहे ही आपण दोन्ही साईडने एक्सटेंड करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये पहा द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू वॉज ओनली फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. आपण यामध्ये जी फर्स्ट लाईन काढलेली आहे पहा, ही जी आहे ही फर्स्ट लाईन, ही लाईन पॉईंट ए टू पॉईंट बी अशा पद्धतीने काढलेली आहे पहा. ही जी फर्स्ट लाईन आपण काढलेली आहे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत काढले आहे, तर तिलाच आपण काय म्हणतो, द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू वॉज ओनली फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. इट वॉज अ पीस ऑर सेगमेंट ऑफ द लॉंगर लाईन्स. तर मोठ्या लाईनचा एक तुकडा आहे असं आपण म्हणतो. अ लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोविंग इट्स लिमिट्स. लाईन सेगमेंटला 2 पॉईंट असतात तर तिथे तिचे लिमिट दाखवते. आर कॉल्ड एंड पॉईंट्स. लाईन सेगमेंट दाखवतो तुम्हाला. ही जी लाईन आहे हिला आपण नावे देऊ अनुक्रमे ए आणि बी. तर ही जी पॉईंट आहेत ए आणि पॉईंट बी हे ह्या लाईन सेगमेंटचे एंड पॉईंट आहेत. अशा प्रकारे लाईन सेगमेंट आपण दर्शवतो आणि हिचे वाचन अशा प्रकारे केले जाते. सेगमेंट ए बी अशा प्रकारचे याचं वाचन केलं जातं. आणि ही जी खालची जी फिगर आहे ही लाईनची फिगर आहे, तर हिला स्मॉल लेटर्समध्ये दर्शवलं जातं. पहा स्मॉल लेटरमध्ये हिला आपण एल म्हणतो आणि अजून एका नावाने तिला आपण म्हणू शकतो. समजा आपण तिच्यावर जर 2 पॉईंट घेतले, पहा सपोज इथे एक पॉईंट घेतला पी आणि इथे एक पॉईंट घेतला आपण याच्यावर क्यू. हा जो पॉईंट आहे तो सुद्धा कॅपिटलच पाहिजे आपल्याला पी. पहा लाईन सेगमेंटवर लाईनवर हे जे 2 पॉईंट आहेत पी क्यू, तर या पद्धतीने सुद्धा आपण लाईनला वर्णन करू शकतो, लाईन पी क्यू. तर पहा अशा पद्धतीने म्हणतील आपण त्याला लाईन पी क्यू. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे रेज. रेलाच आपण किरण असे म्हणतो. आपण सन पाहिले आणि टॉर्चही पाहिले आहेत.
तर आपल्याला जे प्रकाश किरण येतात ते आपल्याला माहिती आहे, आपल्याला सनकडून आपल्याला जे प्रकाश किरण आहेत ते आपल्यापर्यंत येतात. म्हणजेच जे प्रकाश किरण आहेत ते एका सरळ रेषेत आपल्यापर्यंत पोहोचतात, बरोबर. परंतु त्यांचा एकच असा स्टार्टिंग पॉईंट आहेत आणि एका कंटिन्युअसली एकाच दिशेने ते फॉरवर्ड होत जातात. म्हणजेच पहा, जे रेज आहेत ते अशा प्रकारे असतात, त्यांना ओरिजिन असतो आणि ते एकाच डायरेक्शनने स्ट्रेट लाईनमध्ये जातात. रेज हे एक लाईनचाच एक पार्ट आहेत, परंतु त्यामध्ये ओरिजिन म्हणजे स्टार्ट पॉईंट असतो. हा जो रे आहे याला स्टार्ट पॉईंट पी आहे आणि क्यू ह्या डायरेक्शनने हा रे सरळ जातो. ज्या पद्धतीने आपण टॉर्चमध्ये पाहतो, जे प्रकाश किरणे असतात ते लाईटपासून स्टार्ट होऊन एका सरळ रेषेत कंटिन्युअसली फॉरवर्ड दिशेने पुढे जातात. म्हणजेच इथे पहा, अशा प्रकारे हे संपूर्ण रेज आहेत. आपण त्यावर थोडक्यात माहिती पाहू. लुक ॲट द पिक्चर. व्हॉट डू यू सी? रे स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन्स. सूर्यापासून रेज निर्मिती होते आणि सूर्यापासून बाजूने ते विखुरतात एका स्ट्रेट लाईनमध्ये. लाईट रेज फ्रॉम द टॉर्च ऑल्सो स्टार्ट फ्रॉम अ पॉईंट अँड गो फॉरवर्ड कंटिन्युअसली इन वन डायरेक्शन. तसेच टॉर्चपासून जे लाईट रेज तयार होतात ते एका पॉईंटपासून निर्मिती होते आणि एका स्ट्रेट लाईनमध्ये कंटिन्युअसली एका दिशेने ते पुढे जात असतात. अ रे इज अ पार्ट ऑफ लाईन. म्हणजेच काय, तर तो एक लाईनचाच एक भाग आहे. इट स्टार्ट ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. ते एका पॉईंटपासून सुरू होतात आणि एकाच दिशेने कंटिन्युअसली पुढे जातात. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. ज्या पॉईंटपासून रे स्टार्ट होतो त्याच पॉईंटला रेचा ओरिजिन म्हणतात. हिअर पी इज द ओरिजिन. ही जी फिगर आहे हिच्यामध्ये हा जो पॉईंट पी आहे हा रेचा ओरिजिन पॉईंट आहे, प्लस आपण स्टार्टिंग पॉईंट असे म्हणतो. इथे पी हा या फिगरचा म्हणजे हा रेचा ओरिजिन आहे. ॲन ॲरो हेड इज ड्रॉन टू शो दॅट द रे इज इन्फिनाइट इन द डायरेक्शन ऑफ क्यू. इथं हा जो ॲरो हेड हा दर्शवलेला आहे या फिगरमध्ये, तर तो यासाठी आहे की रेज हा कंटिन्युअसली क्यू या डायरेक्शनने पुढे जात आहे. द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू. तर ही फिगर अशा प्रकारे वाचतात, रे पी क्यू, आणि तिचं लेखनही अशा प्रकारे करतात. तर पहा, आपण एक रे काढू आणि त्याबद्दलची थोडक्यात तुम्हाला माहिती मी देतो परत. द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. तरी ते पहा, हा जो रे आहे हा रेचं वाचन रे पी क्यू अशाच पद्धतीने केलं जातं. रे क्यू पी असं होत नाही, कारण रे हा एकाच दिशेने जात असतो. ज्या दिशेने जातो त्या दिशेने त्याचं वाचन करणं गरजेचं असतं. तर पहा, आपण रे काढू. एक लाईन घ्या, रुलरच्या साहाय्याने एक लाईन ड्रॉ करा. नंतर त्या लाईनला एक ॲरो हेड द्या. अशा पद्धतीचं याला नाव देऊ आपण, या पॉईंटला. हा जो पॉईंट आहे हा आपला ओरिजिन पॉईंट आहे, त्याला नाव देऊ आपण पी. आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटला नाव देऊ आपण क्यू. तर रे हा जो पॉईंट आहे पी हा त्याचा ओरिजिन पॉईंट आहे, त्यालाच आपण ओरिजिन म्हणू. आणि क्यू ह्या दिशेने तो पुढे जात आहे, म्हणून त्याचं वाचन आपण अशा पद्धतीने करू शकतो. पहा, रे पी क्यू.
अशा पद्धतीने त्याचं वाचन केलं जातं. नंतर पहा आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये पहा ड्रॉ अ पॉईंट ऑन अ ब्लॅकबोर्ड. फळ्यावर एक पॉईंट घ्या. एव्हरी स्टुडंट नाव ड्रॉ अ लाईन दॅट पासेस थ्रू दॅट पॉईंट. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या पॉईंटमधून लाईन पासेस करण्यास सांगा. हाऊ मॅनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन. तर त्यामधून किती लाईन्स पासेस होतील. तर असा आपल्या त्याला प्रश्न विचारला आहे. तर पहा मी तुम्हाला कृती करून दाखवतो. फर्स्ट मी एक पॉईंट घेतो. पहा हा मी पॉईंट घेतलेला आहे. पहा पॉईंट दिसतो तुम्हाला. पहा मी तर त्याला बोल्ड करतो. सपोज मी हा पॉईंट घेतलेला आहे. हा जो पॉईंट आहे यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला लाईन पास करायला सांगायची तुम्हाला. तर पहा कशा पद्धतीने लाईन पास होतील. एक लाईन झाली. अजून पहा अशा प्रकारची काढू शकतो. अजून आपण अशा प्रकारची लाईन काढू शकतो. म्हणजे अशा असंख्य लाईन आपण एका पॉईंटमधून काढू शकतो. तर आपल्याला प्रश्न विचारला त्याने त्या एका पॉईंट्समधून आपण किती लाईन्स काढू शकतो. आपण त्या पॉईंट्समधून असंख्य अशा लाईन काढू शकतो. त्याचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपण एका पॉईंट्समधून असंख्य लाईन्स काढू शकतो. आणि या संपूर्ण लाईन्सला ॲरो हेड द्या अशा पद्धतीचे. ॲरो हेड त्यावरून आपल्याला कळतं की ही जी लाईन आहे ही कंटिन्युअसली लॉंग होत आहे. हिला लिमिट नाही असं त्याचा अर्थ आहे. ॲरो हेडमुळे त्याला लिमिट नाही राहत. अशा पद्धतीने हा जो पॉईंट आहे ह्याला पॉईंट पी आपण नाव देऊ. अशा प्रकारे. तर हा जो पॉईंट आहे याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असे म्हणतात. म्हणजे ज्या एकाच पॉईंटमधून असंख्य लाईन पासेस होतात त्या पॉईंटला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. हा जो पॉईंट आहे पी याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. आणि ज्या एका पॉईंटमधून असंख्य लाईन जातात त्या लाईन्सला कॉन्करंट लाईन म्हणतात. म्हणजे ह्या पॉईंट पी मधून असंख्य लाईन अशा जातात म्हणून त्या लाईनला कॉन्करंट लाईन म्हणायचं. आणि ज्या पॉईंटमधून त्या लाईन जातात त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात. त्यामध्ये एक नोट करून घेण्यासाठी पहा एका पॉईंटमधून आपण आत्ताच पाहिलं आहे की इन्फिनाईट लाईन जातात. म्हणजे असंख्य लाईन एका पॉईंटमधून पास होतात. म्हणून त्यासाठी एक नोट आहे. अँड इन्फिनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. तर एका पॉईंटमधून आपण कितकंही लाईन काढू शकतो असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट पहा इथे पहा कॅन यू टेल देअर आर 9 पॉईंट्स इन द फिगर. या फिगरमध्ये 9 पॉईंट्स आहेत. नेम देम. इफ यू चूज एनी 2 पॉईंट्स हाऊ मॅनी लाईन्स कॅन पास थ्रू द पेअर. तर आपण हे जे पॉईंट्स आहेत त्यामधील आपण कोणतेही 2 पॉईंट्स चूज केले आणि त्यामधून आपण किती लाईन पास करू शकतो असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर हे पॉईंट्स रँडमली आहेत. इथे पहा हे जे पॉईंट्स आहेत एका रेषेत आहेत. हे 2 पॉईंट्स रँडमली आहेत. नंतर हे 2 पॉईंट एका रेषेत आहेत. नंतर हे 3 पॉईंट परत एका रेषेत आहेत अशा पद्धतीने. तर आपण 2 पॉईंट्समधून आपल्याला किती रेषा काढता येऊ शकतात आपण त्याचा प्रयत्न करून पाहू. पहा सपोज मी पॉईंट घेतो. पहा अशा पद्धतीने मी पॉईंट घेतले. तर आपल्याला ह्या पॉईंटमधून हे जे कोणतेही 2 पॉईंट घ्या यामधून आपल्याला
किती रेषा पास करतात ते पाहू. तर सपोज मी लाईन घेतो पहा, रुलरच्या साईन लाईन काढायची. हा जो पॉईंट आहे यामधून पहा ही रेषा जाते अशा प्रकारे. नंतर आपण ह्या दोन पॉईंटमधून दुसरी कोणती रेषा नेऊ शकतो का? पॉईंट पहा, मी थोडा बोल्ड करून दाखवते तुम्हाला. हे जे पॉईंट आहेत इथे आहे तो पॉईंट आणि दुसरा पॉईंट इथे आहे. तर ह्या दोन पॉईंटमधून फक्त एक आणि एकच रेषा जाते. नंतर पहा या दोन पॉईंटमधून आपण एक रेषा पास करू. अशा पद्धतीने. तर या दोन पॉईंटमधून सुद्धा फक्त एक आणि एकच रेषा पास होते. नंतर पहा तर आपण एक रेषा ड्रॉ करतो आधी, नंतर त्यावर पॉईंट घेतले आपण. सपोज पॉईंट पहा हा एक पॉईंट घेतला, नंतर हा एक पॉईंट इथे, नंतर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. तर असेच एका रेषेवर जर पॉईंट येत असेल तर त्यांना कोलिनियर्स पॉईंट असे म्हणतात. आणि जर ते पॉईंट्स रेषेच्या बाहेर म्हणजे इकडं अशी इकडं असतील तर त्या अशा पॉईंटला नॉन कोलिनियर पॉईंट असे म्हणतात. जे पॉईंट एका सरळ रेषेत येतील त्यांना कोलिनियर पॉईंट म्हणतात आणि जे पॉईंट्स रेषेच्या बाहेर जातील त्यांना नॉन कोलिनियर पॉईंट असे म्हणतात. नंतर आपला पुढचा पॉईंट आहे प्लेन. प्लेन म्हणजे सपाट पृष्ठभाग, त्याला आपण प्लेन म्हणतो. तर आपल्याला काही आकृत्या दिलेल्या आहे. इथे पहा, इथं टेबल आहे, टीव्ही आहे आणि सिलेंडर आहे. तर यापैकी सपाट पृष्ठभाग कशाचा आहे? टेबलचा आहे आणि टीव्हीचा आहे. सिलेंडरचा राऊंडेड पृष्ठभाग आहे, बरोबर. तर इथे पहा आपल्याला प्लेन कशाला म्हटलं आहे? इथं पहा, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. जो सरफेस फ्लॅट असतो म्हणजे सपाट असतो त्यालाच प्लेन म्हणलं जातं. म्हणजे हा सिलेंडरचा सरफेस हा प्लेन आहे का? तर नाही. यामध्ये हा जो सरफेस आहे हा टीव्हीचा हा प्लेन आहे आणि हा टेबलचा सुद्धा सरफेस प्लेन आहे. द सरफेस इन द फर्स्ट टू पिक्चर्स आर फ्लॅट. इच फ्लॅट सरफेस इज अ पार्ट ऑफ इन्फिनाइट सरफेस, म्हणून त्यांना आपण प्लेन म्हणतो. नंतर पहा पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. आपण आपली वही पाहिलीच आहे. त्यामध्ये ह्या ज्या लाईन असतात, मी थोड्या झूम करून दाखवतो तुम्हाला लाईन्स. तर पहा ह्या ज्या लाईन्स आहेत या संपूर्ण लाईन्स ह्या समांतर रेषा आहेत म्हणजे पॅरलल लाईन्स आहेत. ज्या रेषा एकमेकींना छेदत नाही अशा लाईनना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. म्हणजे पहा ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या एकमेकींना कुठेही छेदत नाहीत म्हणून त्यांना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. आणि ज्या रेषा एकमेकींना छेदतात त्यांना आपण पॅरलल लाईन म्हणत नाही. तर त्यांच्यासाठी त्यांना आपण नॉन पॅरलल लाईन असे म्हणतो. ज्या लाईन्स एकमेकींना छेदतात त्यांना आपण नॉन पॅरलल लाईन्स म्हणतो. त्यासाठी आपल्याला एक डेफिनेशन आहे, लाईन विच लाय इन द सेम प्लेन. एकाच प्रतलावर बट डू नॉट इंटरसेक्टिंग आर सेड टू बी अ पॅरलल टू इच अदर. तर त्या लाईनना आपण एकमेकींना ज्या पॅरलल असतात त्या लाईनना आपण पॅरलल लाईन म्हणतो. तर ह्या आकृतीमध्ये पहा ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या संपूर्ण लाईन्स पॅरलल आहेत आणि ह्या ज्या रेड कलरच्या लाईन आहेत ह्या ब्लॅक लाईनला इंटरसेक्टिंग करतात म्हणून त्या ज्या लाईन आहेत त्या नॉन पॅरलल लाईन आहेत. अशा प्रकारे खाली काय आपल्याला हे दिले पहा, राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन ऑर पॅरलल लाईन्स इन इच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. तर इंटरसेक्टिंग छेदणार लाईन्स आपण आत्ता पाहिले आहेत
तर ही जी फर्स्ट आहे इंटरसेक्टिंग लाईन आहे. ह्या दोन आहेत ह्या पॅरलल लाईन्स आणि ह्या दोन आहेत ह्या सुद्धा इंटरसेक्टिंग, ह्या एकमेकाला छेदलेल्या नाहीत परंतु त्या पॅरलल नसल्यामुळे त्या काही काळाने एकमेकींना छेदणार आहेत म्हणून त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. तर मी त्या लाईन तुम्हाला शो करून दाखवतो पहा. ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, ह्या सुद्धा पॅरलल लाईन्स आहेत म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो पॅरलल लाईन. यांना आपण पॅरलल लाईन म्हणतो. नेक्स्ट पहा, ज्या लाईन एकमेकींना क्रॉस होतात त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. ज्या पद्धतीने पहा ही लाईन L, सपोज ही लाईन M, तर ह्या ज्या लाईन आहे त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो पहा. आणि ज्या लाईन एकमेकींना छेदलेल्या नाहीत परंतु त्या छेदण्याच्या म्हणजे छेदणार आहेत अशा प्रकारच्या लाईनना आपण इंटरसेक्टिंगच लाईन म्हणणार पहा. तर ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या काही काळाने एकमेकींना छेदणार आहेत म्हणून त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो अशा प्रकारे. तर मित्रांनो, तुम्हाला जॉमेट्रीचे बेसिक कन्सेप्ट, पॉइंट्स, लाईन सेगमेंट, लाईन, रेज, पॅरलल लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन, प्लेन हे संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजले असतीलच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावरील प्रॅक्टिस सेट 1 हा आपण सॉल्व करू. तोपर्यंत धन्यवाद.